देशांतर्गत लाल कांद्यासह आता उन्हाळ कांद्याची आवक जी आहे तर ती आता मोठ्या प्रमाणात येण्यास सुरुवात झालेली आहे। त्याचा थेट परिणाम जो आहे तर तो कांद्याच्या बाजारभावावर होताना दिसतोय। गेल्या 4 दिवसांमध्ये कांद्याच्या बाजारभावात 700 रुपयांची मोठी घसरण झाल्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकरी जो आहे तर तो चिंताग्रस्त झालेला आहे। कारण की गेल्या आठवड्यामध्ये जर बघितलं तर हेच कांद्याचे बाजारभाव साधारण 2800 ते 2900 रुपयांपर्यंत गेलेले होते। मात्र आता हेच बाजारभाव जे तर ते 2200 रुपयांपर्यंत आलेले आहेत। तर येवला बाजार समितीमध्ये 2450 रुपये इतका बाजारभाव मिळत होता। मात्र आता 1800 रुपयाच्या आत म्हणजे 1750 रुपयांपर्यंत बाजारभाव आलेले आहेत आणि ह्या बाजारभावातून कुठेतरी उत्पादन खर्च निघणार आहे। त्याच्यामुळे जास्तीत जास्त कांद्याची निर्यात होण्यासाठी 20% जो कांद्यावरील निर्यात शुल्क जो आहे तर तो रद्द करावा आणि कांदा निर्यातीला 10% जे तर ते अनुदान द्यावा अशी मागणी जी आहे तर ती आता शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांकडून होत आहेत। कारण की येणाऱ्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळ कांद्याची आवक जी तर ती बाजार समितीत येणार आहेत आणि त्याच्यामुळे बाजारभाव आणखीन घसरण्याची भीती जी आहे तर ती कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे। त्याच्यामुळे उत्पादन खर्च जर नाही निघाला तर कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।